मी श्याम पाटील, आपण बघत आहात लेवा जगत न्यूज। सावद्यात जॅकवेलवर विजेचा धक्का, 2 कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात, भाजप शिवसेना युती आक्रमक, ठेकेदारावर कारवाईची मागणी। लेवा जगत यूट्यूब न्यूज, सावदा, जळगाव जिल्हा। सावदा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात अवघ्या 2 दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली। जॅकवेलवर काम करत असलेल्या 2 कंत्राटी कर्मचाऱ्यांना विजेचा तीव्र धक्का बसून ते गंभीर जखमी झाले। दुर्घटनेच्या वेळी या कर्मचाऱ्यांकडे कोणतेही सुरक्षा साहित्य उपलब्ध नव्हते, ही बाब अधिकच धक्कादायक ठरली। या अपघाताने ठेकेदार व्यवस्थापनातील निष्काळजीपणा आणि पालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेतील ढिसाळपणा समोर आला आहे। अपघातानंतर दोन्ही कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे। या घटनेमुळे नागरिकांत संताप व्यक्त केला। आज घटनेच्या 2 दिवसांनी भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीकडून सावदा नगर परिषदेचे मुख्याधिकारी भूषण वर्मा यांना भेट देत ठेकेदाराविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले। या निवेदनात युतीकडून खालील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या। संबंधित ठेकेदाराचे कंत्राट तात्काळ रद्द करावे, त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावे, जखमी कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाची पूर्ण रक्कम त्याच्या देयकामधून वसूल करण्यात यावी, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, पीएफ व अन्य हक्काची रक्कम वसूल करण्यात यावी। भविष्यात फक्त नियमांची पूर्ण पूर्तता करणाऱ्या नव्या ठेकेदारालाच काम देण्यात यावे। जर या मागण्या मान्य न झाल्यास युतीकडून तीव्र जन आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे। या निवेदनावर माजी नगराध्यक्ष राजेंद्र श्रीकांत चौधरी, भाजपचे महेश अकुले, युवा सेनेचे मनीष भंगाळे, माजी नगरसेविका लीना चौधरी, माजी उपनगराध्यक्ष नंदा लोखंडे, भाजपा सावदा शहर प्रमुख जिनेंद्र भारांबे, नितीन सपकाळे, मंदाकिनी वारके, दीपक श्रावगे, भूषण परदेशी, निलेश खाचणे, प्रतीक भारांबे, गणेश माळी आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत। ही दुर्घटना कर्मचाऱ्यांचे नशीब बलवत्तर असल्यामुळे जीवितहानी टळली असली तरी भविष्यात याच पद्धतीने झालेली निष्काळजीपणा जीव घेण्या घटनांना आमंत्रण देऊ शकतो। त्यामुळे या प्रकरणी प्रशासनाने तात्काळ आणि कठोर कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी भाजप शिवसेना युतीकडून करण्यात आली आहे। आपण त्यावर गंभीर अशी कारवाई कराल अशी अपेक्षा आहे। मला मी कॉन्टॅक्ट त्याच दिवशी केला होता आणि त्यांनी कॉल केला की त्यांचा फोन आला होता की मी जोही काही खर्च असेल तो उचलण्यास तयार आहे। मी त्याला म्हटलं हे तुला भागच आहे, ते उचलण्याची तुझी जबाबदारीच आहे। त्याने जर ESIC भरला नसेल तर ही संपूर्ण जबाबदारी त्याची आहे। ESIC भरल्यानंतर इन्शुरन्स पेमेंट करण्याची जबाबदारी त्या एजन्सीची असते, पण जर त्याने भरलाच नाही तर हा कंत्राटदाराचीच सर्व जबाबदारी आहे। जोपर्यंत त्याच्याकडून तो संपूर्ण खर्च वसूल होत नाही तोपर्यंत त्याच्यात कोणतंच पुढचं देय काही काढण्यात येणार नाही। आणि या गोष्टीची चौकशीसाठी आता मॅडमला मी तिकडे पाठवतच आहे घटनास्थळी, नेमकी परिस्थिती काय होती आणि काय परिस्थितीमुळे ही घटना घडली आणि भविष्यात अशी घटना होऊ नये त्याकरता काय कार्यवाही करणं गरजेचं आहे त्या सूचना आपण त्यानंतर कंत्राटदाराला सुद्धा देऊ आणि आपल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा देऊ, जी कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा देऊ। म्हणजे प्राथमिकदृष्ट्या पाहता असं लक्षात आलं आहे की एक बोर्ड इलेक्ट्रिकचं खराब होतं आणि ते खराब बोर्ड दुरुस्त करण्यासाठी जात असताना अचानक तिथं स्पार्क झाला। काम सुरू होण्याच्या अगोदरच स्पार्क झाला आणि त्या स्पार्कमुळे त्यांना जी इजा झाली आणि धक्का बसला। हे तुम्ही म्हटलं तसं दैव बलवत्तर की त्यांना काही मोठी इजा झाली नाही आणि आपल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना त्वरित डॉक्टरांकडे घेऊन गेले आणि आता सध्या परिस्थिती स्टेबल आहे। पण अशी घटना होणार नाही याकरता नगरपालिका या नंतर कारवाई करणं आवश्यक आहे। आपण याची चौकशी बसू, त्याच्यात काही दोषी असल्यास कंत्राटदार किंवा आपले कर्मचारी दोघांपैकी कोणीही दोषी असल्यास आपण त्यांच्यावर सक्त कारवाई करू। आमचं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये देऊ शकत आपण किंवा ठेकेदाराकडनं नाही। आता या गोष्टीची कल्पना आम्हाला या स्तरावर नव्हतीच की हे तिथं काय काम करण्यासाठी गेले। आम्हाला अशी कल्पना होती की ते काम जे सुरू आहे ते गाळासंबंधीचं काम सुरू आहे, पण आपला महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यांना जी रक्कम मिळावी ती त्यांना द्यायला पाहिजे। ESICचा जो विषय आहे तो एक प्रकारे जसा आपण एखाद्या गाडीचा विमा काढतो आणि मग गाडीचा काही ऍक्सिडेंट झाला, विमा नसला म्हणजे त्या गाडी मालकाला भरून द्यायची रक्कम आहे। तसं आता याने तो ESIC भरला नसल्यामुळे ही जी आहे
दुखापतची रक्कम हे त्याला द्यावी लागणार. म्हणून आपण साहेबांना विनंती आहे की त्याच्याकडून पुरेपूर पैसे त्यांचे हे व्हावे. भविष्यात त्यांना 100% द्यावेच लागणार आहे. पण तो इतका मुजोर आहे की तो आज ह्या क्षणाला इथे पाहिजे होता, त्या पोरांना पाहायला बी आला नाही बरं. याला काय म्हणतात मुजोर, म्हणजे ठेकेदार आहे की बाबा कोणाचा हा माणूस किती विषय आहे इथे यायला पाहिजे होता त्यांना पाहायला. एका कर्मचाऱ्याने मांडलं की आम्ही उपचारासाठी एका संबंधित दवाखान्यात गेलो, त्या ठिकाणी आमचा उपचार या कारणाकरता नाकारला गेला की तुमचा ESICच भरला गेलेला नाहीये. मग ही गंभीर बाब आहे ना. नगरपालिकेचा कंत्राटदाराला ESIC हे बंधनकारक आहे आणि मग बंधनकारक असताना जर तो ESICचा जर त्या ठिकाणी भरत नसेल आणि एकीकडे तो वसूल करतोय कर्मचाऱ्यांकडनं आणि वसूल करत असताना तिकडे भरत नाही म्हणजे गंभीर बाब आहे ना. हे नगरपालिकेचं कर्तव्य आहे या ठिकाणी. ठेकेदारावर कारवाई व्हायला पाहिजे ना उलट. भविष्य निर्वाह निधीची रक्कम सुद्धा आधी जास्त कापली जात होती. आधी 995 रुपये काहीतरी समथिंग कापली जात होती, आता 775 रुपये कापली जाते. म्हणजे हा घोळ काय आहे नेमका? म्हणजे हे सरळ सरळ त्या कर्मचाऱ्यांच्या मूलभूत अधिकारांचा हनन होत आहे ना या ठिकाणी. आणि हे जे कर्मचारी आमचेच बांधव आहे ना, आमच्याच सावधाने भूमिपुत्र आहे आणि आमचा बोलण्याचं काय म्हणजे त्याच्या मागचं मुख्य कारण हे की आमचेच भूमिपुत्र असल्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही नाही लढणार, तो कोण लढणार आहे? आणि विषय म्हणजे साहेब कसं आहे की ते लोक काम सोडून ड्युटीचा विचार न करता जी घटना घडली तेव्हा हजर आहे तिथं. म्हणजे असं नाही की बा ड्युटीत होती म्हणूनच गेले होते, असा काही रोल नाही होता. अचानक गावाचा विषय होता, इथल्या 25,000 लोकांच्या पाण्याचा विषय होता. त्यामुळे त्या 25,000 लोकांचा विचार करून ते सर्व सोडून तिथे गेले. आला पाहिजे त्याला बोलवायचे, त्याचं एक नैतिक कर्तव्य आहे ना एवढं. हा माणुसकीचा विषय की तो आला पाहिजे, त्यांना भेट दिली पाहिजे, त्यांची चर्चा केली पाहिजे, त्याला फोन करून बोलवलं पाहिजे आपण. ठेकेदार येतोही ना, मुरुमचा ठेकेदार येत ना, कोणत्याच गोष्टीचा ठेकेदार असं पाहिजे. ज्या कामाला बाकी नंतर हे काय शोधू आपण ज्या कामाला हे बंद झाल्यावर असा अपघात झाला तर ठीक आहे, तुम्ही सांगितलं की त्याचा खर्च वगैरे जो आहे तो आपण करू. आणि माणुसकीच्या दृष्टीने तुमचं काम होतं की इथे येऊन त्यांना पाहणं आणि तो खर्च दिला जात आहे की नाही दिला जात आहे. मला कर्मचाऱ्यांकडून माहिती पडलं की आतापर्यंत त्यांना 1 रुपयाची मदत सुद्धा झाली नाही. तुमची काय पॉलिसी आहे, तुम्ही त्यांचा इन्शुरन्स काढला आहे किंवा नाही काढला आहे याबद्दल आता माहिती घेण्यासाठी नागरिकांनी काही राजकीय माझी नगरसेवक माझी नगराध्यक्ष इथे आले. याबद्दल तुमचं एक नैतिक कर्तव्य आहे की तुमच्या कर्मचाऱ्यांना जे झालंय ते पाहण्यासाठी तुम्ही कमीत कमी इथे येऊन भेट द्यायला पाहिजे. त्या डॉक्टरकडे आणि दवाखान्यात काय सुरू आहे हे तुम्ही पाहणी केली पाहिजे. काहीच न करता जर तुम्ही करत असाल तर मग पुढची सक्त कारवाई तुमच्यावर आम्हाला करावं लागणार आहे. तुम्ही उद्यापर्यंत कोणत्याही परिस्थितीत इथं येऊन तुम्ही काय त्याबद्दल करत आहात आणि ESIC आणि याबद्दल तुमचं काय सध्या तुम्ही केलेलं आहे किंवा नाही केलेलं आहे ते सर्व कागदपत्र घेऊन तुम्ही इथं ऑफिसला हजर राहा. सांगा ना त्यांना की नगरसेवकाची मागणी आहे भारतीय जनता पार्टीची, शिवसेना युतीची आमचीवाली, हे त्यांचं नाव काळ्या यादीमध्ये टाका यांचं आलं. असे हलगर्जीपणा करत असले तर कोणाला म्हणजे कोणी मेलं बी तरी सुद्धा तुम्ही पाहायला येत आणि थोडीफार माणुसकी पाहिजे ना त्यांना. पण तुम्हाला ब्लॅकलिस्ट करण्याची सर्वांची मागणी आहे आणि तुम्हाला याच्यातून तुमचं काय म्हणणं आहे हे उद्या येऊन तुम्ही मांडा आणि माणुसकी दाखवा. नाहीतर आम्ही काम तुम्हाला आता इथून उठला पोलीस जाऊ सर्व लोक गुन्हा दाखल करण्याची गोष्ट करतात. स्पीकर ऑन करा नाही की त्यांना की लोक आले की नाही आले. त्यांना बोलवून घ्या, उद्या त्यांचा वेळ घ्या आणि बोलणं सुद्धा सांगून त्याच्यावर आपण कारवाई करू. आणि याच्यावर मी चौकशी नेमतच आहे. आधी तर प्रत्यक्ष घटना काय घडली त्याबद्दल चौकशी नेमू, ही कशी घडली आणि भविष्यात घडू नये म्हणून काय आपण जे घडलाय माझं प्रामाणिक मत आहे असं जे घडलाय आता तो विषय संपलेला आहे. समजा आता ते आपण तुम्ही आपण त्याच्यात कोणीच नाही करू. भविष्यात घडू नये याची काळजी घ्या एवढी आमची विनंती आहे सर्वांमार्फत. सर सर सेफ्टी किट आहेत ना, आता सर एक घटना तर होऊन गेली बरोबर आहे
पुढच्या टायमाला घटना होते होत नाही होते भविष्याचा विषय, पण सेफ्टी किट द्या सर. घडू नये म्हणून हँडग्लोव्हच पाहिजे मॅम. सक्ती करा. एक लक्षात घ्या, आपल्या इथे कंपनी कायदा आहे. कंपनी कायदा काय म्हणतो की बेसिक सिक्युरिटी इक्विपमेंट्स हे कर्मचाऱ्यांनी घातलीच पाहिजे. किमान हेल्मेट, ग्लोव्ह हे अत्यावश्यक आहे आणि ते कायदा बंधनकारक आहे. आम्ही जी मागणी करायची तुम्ही करा, इम्प्लिमेंट करा त्या ठिकाणी. तुम्ही लोकांचा कंपल्सरी करा. आपल्याला फक्त फेस चेक करायचं होतं, त्यांना काही असं काम करायचं नव्हतं. ते म्हणे मला फक्त फेस चेक करायचं होतं, असं आपला येत नव्हता. म्हणजे स्पार्किंग होऊन गेली. कसं आहे, घटना केव्हा घडणार हे काही सांगून घडत नाही कुठली. बरोबर आहे. इथे पण तुम्ही हँडग्लोव्स काय लागते म्हणे, आम्हाला काही काम करायचं नव्हतं. आन्सरेबल त्याच्यासाठी तुम्ही नाही तर कंत्राटदार आहे. त्याच्यामुळे तो किती इम्प्लिमेंट करतो हे पाहणं आपलं कर्तव्य आहे. आपले कर्मचारी सुद्धा असतात आणि त्यांच्याकडे सर्व स्ट्रीट लाईटचे जे डीपी स्विच आहेत ते असे लटकलेले हवेमध्ये. खूप आज जो कर्मचारी ज्याला शॉक लागला तोच 2-3 दिवसा अगोदर, म्हणजे शॉक लागायच्या 1 दिवस अगोदर तिथे आपला रिंग रोड आहे ना, तिथे डीपी स्विच ऑन करायला गेला होता स्ट्रीट लाईटचा. पाऊस चालू होता खूप. हा म्हणजे नाही त्याला बॉक्स करा ना, ते असे लटकलेले तर कसं काय त्याला करंट बिरंट लागला तर ते वाले झाले. काल झालं, दुसऱ्या दिवशी झालं. जे डीपी स्विच विषय आहे हे चालू करायचं आपण फक्त बंद करतो, चालू नाही करत. लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.